कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही तिघी वेगळ्या कधी भेटता? वेगळं असं टाइम भेटल्यावर काहीतरी बोलतो, कुठे बाहेर जायचं असेल तर मग एकदा फोन करतो एकमेकींना। जेव्हा भेटता तेव्हा तुमच्या सासूबाईंबद्दल बोलता? बोलतो ना बोलता ना? बरं आई नमस्कार। नमस्कार। बरं तुम्ही तिघी एकमेकींना भेटता तुमच्या तिथंच एकाच ठिकाणी तुमचं संध्याकाळी किंवा सकाळी बाहेर पडणं एकमेकींना संध्याकाळी भेटणं जेवल्यावर जरा बाहेर बसता उठतो तुम्ही तिघी जणी मग तुम्ही जेव्हा तिघी भेटल्यावर सुनच जरा बोलते की आम्ही असं केलं सुन तसं केलं सुन। अच्छा आज रागवलेलं असते मग दुसऱ्या दिवस हसत असते ते बोलत असतो आम्ही। तुम्ही तिघी जणी हे मिळून बघ असं केले बघ माहेरचे लोक आल्यावर असं केले माझ्याकडनं आल्यावर नाही केले असं आम्ही बोलत असतो बघा। तिघ जण बसले ना आम्हाला काय वाटतं आमचंच काहीतरी आणि त्यांना वाटतं आम्ही तिघी भेटलो नाही आपल्याबद्दल काहीतरी बोलतात असं त्यांना वाटतं आणि तुम्हाला खात्री आहे की त्या तिघी भेटतात किंवा तुमच्याबद्दलच बोलतात? आणि ते काय करतात आम्हाला माहिती का, तिघीनं आम्ही बोललो ना आम्ही जाणार आहे फ्रेंड मग ते विचारतात आम्हाला कोण कोण जाणार आहे, मग आम्ही बोललो ना आम्ही तिघी जातोय तर ते बोलतात नका जाऊ तुम्ही तिघी। मग त्यांना माहिती ना की म्हणजे आपल्याबद्दलच काहीतरी बोलतील आता या तिघी चालत आपण पण बोलत असतो ना, त्यांना असं डाऊट। तुमचं लग्न कसं झालं? माझं अरेंज मॅरेज आहे। मी वदर सजगमध्ये माझं फोटो चढलेलं होतं, मग त्यांनी बघितले फोटो मग बघून फोन करून दिसलं आमचं जुळलं। छान। तुमचं? मी हाऊसवाईफ आहे। हाऊसवाईफ। मिस्टर? रेडीमेड शॉप आहे। नाही मी हाऊसवाईफच आहे, मिस्टर फायनान्समध्ये कलेक्शन मॅनेजर आहे। तुमचं लग्न कसं झालं? अरेंज मॅरेज। अरेंज हो। मॅरेज। तुमचं? आमचं पण अरेंज मॅरेज आहे। मग नेमकं त्याने आत्याच्या मुलीला बघायला आलते, मग ते वाघमारे म्हणून भाऊकी झालं म्हणून आमच्या आत्या भावाचं मुलगी आहे म्हणून सुचवले, मग ते बघायला आले। 1-1.5 महिन्यानं आम्ही होकार कळवलं त्यांना। बरोबर। बरं आई तुम्हाला विचारायचंय, तुम्ही काही बोलायचं नाही फक्त ऐकायचं। काय सुनांबद्दल तुमचं काय म्हणणं? तुमच्या सुनेने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे तुम्हाला? जरा राग लई असतं सुनांना। म्हणजे राग खूप असतो का? तो कमी केला पाहिजे। अच्छा। मग नवीन लग्न होऊन घरी आल्यावर काय करायचं, सकाळी गेलं की मुलगा संध्याकाळी येणार, आलं की फुगायचं, आवाज करायचं, मला काही बोलत नाही, मला टाइम देत नाही हे नाही म्हणायचं। मी म्हणणार हे दोघांच्या मध्ये हे काय वांदा होते। मी शाळेत शिक्षिका आहे, मी पण सकाळी गेलं ना दुपारी येणार, बरोबर। लहान मुलं पण त्यांनी पण कामाला जाणार। हे आमचं फायनान्समध्ये गेलं की जरा टाइम उशिरानं आलं अजून आलं तुमचं कसलं काम, हे दोघांचं भांडण होणार। मी म्हणणार हे दोघांमध्ये हिने घरात बसते मग ह्यांचं काम नाही, ह्याला काय तर काम हुडका। मी म्हणलं तू उद्या शिकते का अजून तुझं काय वेगळं कोर्स करणार? मग मी मला ना काय शिकायचं नाही, मला पार्लर करायचं। आणि पार्लरला तुम्ही करून दिलं पार्लर? मी मला सांगा काय स्वभावात काय बदल केला पाहिजे? सांगते की ऐकायचं। मग आता त्याला पार्लरला गेले ना रिलॅक्स झाली, शिकायला आली, तिकडं त्यांचं मन रमले, मग काय बदललं? काय घरात भांडण कमी झालं, अति रिलॅक्स। मान्य मला, पण कुठला स्वभावात बदल केला पाहिजे का की नको? बदलली की बदलली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।